नमो बुद्धाय. जय भीम बहिणावनो. बाबासाहेबांनी कोणत्याच देवाधर्माला नाकारलेले नाही, कोणाच्याच श्रद्धेला नाकारलं नाही. बाबासाहेबांनी फक्त नाकारलं अंधश्रद्धेला. आणि हो, हिंदू धर्माचा धर्मग्रंथ बाबासाहेबांनी नाकारलाच नाही तर जाळला सुद्धा. आणि हे काय बाबासाहेबांनी खुशीनं केलेलं नाही आहे. या धर्मग्रंथामध्ये महिलांना कुठेच मानसन्मान, महिलांचा कुठेच आदर, महिलांना कुठेच अधिकार नव्हता. महिलांना एका जनावरासारखं म्हणण्यापेक्षा महिलांचं स्थानच नव्हतं त्यांच्या धर्मग्रंथात. महिलांना फक्त एक वापरणारी वस्तू एवढंच त्या धर्मग्रंथात असल्यामुळे बाबासाहेबांनी नाही विलाजानं तो धर्मग्रंथ बाबासाहेबांनी नाकारला. पण आत्ताही बेअक्कली लोकांना त्या गोष्टीचा विचाराचा पत्ता नाही. आणि बाबासाहेबांचे ज्या मूर्त्या तोडणं, बाबासाहेबांच्या मूर्तीची विठंबना करणं, याच्यामुळे बाबासाहेबांचे विचार हे कधीच खंडित होणार नाही. बाबासाहेबांनी धर्मग्रंथ का जाळला या गोष्टीविषयी स्वतःहून तुम्ही हे करायला पाहिजे. जर बाबासाहेबांनी तुमच्या श्रद्धेवर बंदी घातली असती तर स्वतःहून बाबासाहेबांनी काळाराम मंदिर झालं, की अमरावतीसारख्या मंदिरात, अंबाबाईच्या मंदिरात सुद्धा बाबासाहेबांनी प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न केला नसता. किंवा मग पंढरीचा विठोबा यांच्यासाठी सुद्धा स्वतः माई रमाई सुद्धा शेवटच्या क्षणी बाबासाहेबांना विनंती करतात की साहेब एकदा मला पंढरीला घेऊन जा, विठुरायांच्या दर्शनाला. जरी लोक तिथले पुजारी मला दर्शन घेऊ देणार नाही तर मी बाहेरून लांबून मी त्या विठुरायाचं दर्शन घेते. एवढी धार्मिक होती ती माई. मग बाबासाहेब कसे देवाधर्माला नाकारेल? बाबासाहेबांना कोणाच्याच देवाधर्माला बाबासाहेबांनी नाकारलं नाही. कोणाच्याच श्रद्धेला बाबासाहेबांनी नाकारलं नाही. बाबासाहेबांनी फक्त नाकारलं अंधश्रद्धेला. का नाकारलं अंधश्रद्धेला? कारण का त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे. आपल्यासाठी बाबासाहेबांनी नाकारलेलं आहे. कारण का इथे आपला म्हणजे समाजाचंच नाही तर संपूर्ण भारतीयामध्ये जे कोणी अंधश्रद्धेच्या मागे लागते त्यांचं नुकसान आहे हे दाखवून देण्यासाठी बाबासाहेबांना नाही विलाजानं धर्मग्रंथ जाळला. अशी गोष्ट आहे. कारण त्या ग्रंथामध्ये कुठल्याही महिलेला न्यायच नव्हता. महिलेला एक माणूस म्हणून जगूच देत नव्हतं. महिलेला फक्त एक बाई, वापरणारी वस्तू एवढाच त्या धर्मग्रंथाचा उद्देश होता. जर बाई माणसाला, एका स्त्रीला माणूस म्हणून समजा त्या धर्मग्रंथात तो अधिकार जर असता तर त्याच्यात कुठेतरी महिलेविषयी सन्मानाचा, अधिकाराचा भाग दिसला असता. जे संविधानामध्ये पुरुषाबरोबरीला समानतेचा अधिकार दिला बाबासाहेबांनी संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे महिलेला. आणि त्या ग्रंथात महिलेला अधिकारच नसल्यामुळे बाबासाहेबांनी नाही विलाजानं तो धर्मग्रंथ जाळला. हा त्यामागचा उद्देश आहे. पण आता काही बेअक्कली लोक याच गोष्टीचा राग करून बाबासाहेबाच्या मूर्त्या तोडणं, भगवान बुद्धांची मूर्त्या तोडणं, त्यांची विठंबना करणं, उलट असं करून त्यांनी त्यांच्या आई बहिणीच्या अधिकारावर घाला घातल्यासारखा होतं. आणि असं केल्यानं बाबासाहेबाचे विचार बंद नाही पडणार. म्हणजे हे लोक किती घाबरतात तर बाबासाहेबाच्या मूर्तीपासून. आणि फक्त एका व्यक्तीच्या मागे पीडित जात एका व्यक्तीच्या मागे हात धुवून लागले. म्हणजे एवढे बाबासाहेबाला घाबरायचं कारण काय? सामान्य शंभड्यापासून तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत का बाबासाहेबाच्या एका शब्दावर पूर्ण देश चालणारा एवढा पॉवरफुल त्यांचे शब्द आहे. पण हे सगळं मिटवण्याच्या मागे लागते जेणेकरून काहीतरी धोटांग चालू राहायला हवं म्हणून.
हे आपल्याला समजायला हवं. म्हणजे बाबासाहेबांना शून्यातून एवढं पूर्ण जगभरात कीर्ती आज होत आहे. तर त्याच्यासाठी वाटून तेवढे अन्याय अत्याचार बाबासाहेबांना सहन करावं लागले. आणि याचा अर्थ बाबासाहेबांना हे इझिली कोणतंच मिळालं नाही. आणि बाबासाहेबांच्या रस्त्यावर चालणारवाल्यांना कोणालाच समाधानानं जगू देत नाही. त्यांची वाटेल तशी बदनामी, वाटेल तसे त्यांना अडथळे निर्माण होते. आणि हेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांबाबतही होत आहे. पण आपले समाज खूप कच्च्या कानाचे लोक आहे. आपला समाज फक्त तात्पुरत्या फायद्याकडे बघून आहे ना, ऐऱ्या-गैऱ्याच्या मागे लागून उलट आपल्या समाजाची बाजू कमजोर पाडलेली आहे. जे की बाबासाहेबांनी आपल्या हातात भक्कमपणे अधिकार दिलेला होता, पण आपल्याला तो अधिकार सांभाळता येत नाही आहे. ते कर्तव्य आपल्याला निभवता येत नाही. आणि याची जबाबदारी तसं तर संपूर्ण भारतीयांनी या गोष्टीची जाण ठेवायला पाहिजे. पण नाही तर कमीत कमी समाजाने, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीची जाण ठेवणं खूप गरजेचं आहे. पण खूप कमी लोकांना या गोष्टीचं जाण आहे. आणि ज्या लोकांना या गोष्टीचं जाण आहे त्यांच्या मागे समाज पाठीशी राहण्याऐवजी उलट त्याला कमजोर पाडते, त्याची बदनामी करते, वाटेल तसे त्याला अडथळे आणते. बाहेरची नाही, बाहेरच्या समाजाची हिंमत कधी होते? ज्यावेळेस त्या वाटेवर चालणारा व्यक्ती एकटा पडतो, त्याच वेळेस दुनियादारी त्याच्या मागे हात धुवून लागते. पहिले आपलेच लोक कमजोर पडते, मग ते घरून असो की समाजातून. ही खरी गोष्ट आहे. हात जोडून विनंती आहे का कमीत कमी आपल्या समाजातील लोकांनी हा अन्याय अत्याचार होऊ देण्यापेक्षा एकजुटीने राहणं खूप गरजेचं आहे. नमो बुद्धाय. जय हिंद.